एक जणाला खूप कर्ज झालेलं होतं 57 लाखाचं आणि त्यांनी हा जो आहे उपाय तो केलेला आहे. 2 महिने त्यांनी हा उपाय केलेला आहे. तर आपल्याला 3 महिन्याचा उपाय आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर रोज हा न चुकता उपाय केला तर तुम्हाला 100% ह्याचा फायदा होणार आहे. तर आपल्याला खूप परेशानी होत असते, खूप अडचणी येत असतात आणि ज्यावेळेला आपल्यावर कर्ज होतं त्यावेळेला आपल्याला आजूबाजूचे आणि आपले जवळचेच लोक त्रास देत असतात. आपली भावकी वगैरे हसत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप म्हणजे असं ज्या वेळेला आपल्या हातून चूक होती, कर्ज घेताना काही वाटत नाही, पण ज्यावेळेला ते फेडायची पाळी येते आणि लोक आपल्या दारात येऊन उभं राहतात त्यावेळेला जी आपल्यावर परिस्थिती होती, ज्याच्यावर कर्ज आहे तो समजू शकतो की म्हणजे काय हे होतं. दाराची कडी वाजली, काय झालं तरी मनातून एकदम अशी भीती तयार होती. अनेक अडचणी कोणाला म्हणजे कसा सामना करावा लागतो ते जे त्यालाच माहिती असतं. ज्याच्यावर खूप कर्ज झालेलं असतं त्याला म्हणजे असं जगण्याची इच्छा होत नाही, आता काय करायचं काय नाही, असं भरपूर साऱ्या समस्या असतात. आपला व्यापार चालत नाही, त्याच्यामुळं आपल्याकडं 2 पैसे येत नाहीत, मग आपण काय करणार काय नाही, हा खूप मोठा हे असतो. आणि त्यावेळेला आपल्याला मार्गदर्शन करणारं कोणी नसतं, कोणी काय सांगतं ते कळत नाही आणि लोक कसं रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगत असतात. त्याच्यामुळं आपलं दुःख हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. त्याच्यामुळे आपल्याला कसं मरावा का काय करावा असं म्हणजे भरपूर काही काही आपल्या मनामध्ये चालू असतं, काय करायचं काय नाही. पण ह्याच्यावर मरणं हा उपाय नाही आहे. आपल्याला ह्या उपायाने 100% फायदा होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर भरपूर लोकांना ह्याचा फायदा झालेला आहे. पहा, हे आपल्याला शिवपुराणामध्ये पण हा उपाय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे, जेणेकरून हा आपल्याला फरक पडणार आहे. आणि महादेवाची सेवा जी म्हणतात, भोळा शंकर भोळा महादेव, जो स्वतःचा स्वार्थ काही न ठेवता इतरांना सर्व देत असतो. त्याच्यामुळे आपण निस्वार्थपणे हे महादेवांना आपली इच्छा सांगायची, अडचण सांगायची आणि आपल्याला 3 महिने हा उपाय करायचा आहे. जेणेकरून हा उपाय केल्याने आपल्याला 100% रिझल्ट भेटणारच आहे. मी तर म्हणते 1000% भेटणार आहे. तर तुम्ही नक्की हा उपाय तुम्ही करा. आपल्याला काय करायचं आहे, 2 वाती घ्यायच्या आहेत. एक फुलवात आणि एक लांब वात. आपल्याला ह्या दोन्ही तुपामध्येच भिजून घ्यायच्या आहेत आणि 2 वाती आपल्याला घरात आपल्या महादेवासमोर लावायची आहे. आपल्या घरात जी पिंड असते त्याच्यासमोर एक लांब वात लावायची आणि एक फुलवात लावायची. आपल्या घरातल्या महादेवाला पण आपण रोज अभिषेक वगैरे करायचा. आपल्या घरातल्या महादेवाला पण इच्छा सांगायची. ते महादेवाचं पाणी अभिषेक केलेलं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करून जे आपण अभिषेक केलेला आहे ते पाणी आपल्या घरामध्ये सगळीकडं शिंपटायचं. म्हणजे जे आपल्याकडं येणारे जे लोक असतात ते एकदम म्हणजे किती तावात जरी आले, किती ह्याच्यात जरी आले तरी पण ते आपल्या घरामध्ये आल्यावर एक शांतता येते आणि आपल्यावर पण येणारं दडपण जे आहे ते कमी होत असतं. त्याच्यामुळं हे तीर्थ आपल्याला आपल्या दारात दोन्ही साईडनी थोडं थोडं टाकायचं आहे, घरामध्ये पण शिंपटायचं आहे. जेणेकरून जी येणारी व्यक्ती ती कशी येणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला घरामध्ये एकदम शांतता रिझल्ट भेटत असतो. त्याच्यामुळं आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे. 100% आपल्याला रिझल्ट भेटणार आहे. आणि आपण 2 दिवे हे घरी पण लावायचे आहे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन प्रदोष काळी पिंडीसमोर पण लावायचं आहे. एक लांब तुपाची वात आणि एक गोल तुपाची वात. तुमच्याजवळ तिथं कुठं बेलाचं जर झाड असन, झाड छोटं रोप नाही मोठं झाड जर असन तर त्या ठिकाणी पण आपल्याला रोज प्रदोष काळी
दीपक लावायचा आहे, एक लांब वातीचा आणि एक गोल वातीचा. असं आपल्याला तिन्ही ठिकाणी दीपक लावायचे आहेत. तर तुम्ही नक्कीच लावू शकता. आणि आरती करायची आपण. तर पहा, आपल्याला जेवढा उपाय होईल तेवढा आपण करायचा आहे. महादेवाला विनंती करायची आहे, जेणेकरून आपल्याला खरोखरच त्याचा फायदा होणार आहे आणि आपलं कर्ज हे महादेवच म्हणजे जे आपली अडचण आहे ते महादेवच दूर करत असतात. त्याच्यामुळं महादेव, स्वामींचा पण अभिषेक तुम्ही रोज करू शकता. त्याचं पण तीर्थ तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता. पण आपल्यावर खूप कर्ज झालेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला महादेवाची सेवा ही अति उच्च सेवा आहे, ही तुम्ही करा. आणि शिवलेले अमृत मधील अध्याय 11वा हा रोज तुम्ही वाचा. तर पहा, तुमचं कर्ज 3 महिन्यात कसं उतरणार आहे. तुम्ही मला 3 महिन्यानंतर कमेंटमध्ये येऊन सांगा की हो ताई, खरंच आमचं कर्ज उतरलेलं आहे आणि खरंच आम्हाला ह्याचा फायदा झालेला आहे. मी तुम्हाला डाळिंबाच्या रसाचा पण अभिषेक सांगितलेला आहे, तो पण तुम्ही करून पहा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या अडचणी दूर व्हावेत आणि आपलं कर्ज लवकर फिटावं, आपला उद्योग व्यवसाय चांगला चालावा. ह्याच्यासाठी पण आपल्याला तीर्थ घरामध्ये शिंपडायचंच आहे. तुम्ही व्यवसाय घरातून करा, बाहेर जाऊन करा, पण ही सेवा तुम्ही सकाळी जरी नाही झाली तरी संध्याकाळी प्रदोषकाळी सेवा करा. सकाळी जर तुमच्या मागं घाई गडबड असेल तर संध्याकाळी केली तरी चालेल, पण सेवा ही नक्कीच करा. शिवलेल्या अमृताचा 11वा अध्याय तुम्ही जरूर वाचा. त्याच्यामुळे भरपूर आपल्या अडचणी दूर होत असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. पहा, आज माझी पण पूजा झालेली आहे आणि तुम्ही पण अशी पूजा जरूर करा. सोमवारी करा किंवा रोज केली तर चांगलीच आहे. आणि आपलं तीर्थ, तुमचं जर कुठं दुकान असेल तर घरी अभिषेक करून ते तीर्थ नेऊन तुमच्या दुकानात पण शिंपडा. श्री